भगवान की जय। श्री लक्ष्मी नारायण देव की जय। श्री हरि कृष्ण महाराज की जय। श्री लक्ष्मी नारायण देव की जय। श्री वृंदावन बिहारी लाल की जय। श्री गोपीनाथ जी महाराज की जय। श्री विघ्न विनायक देव की जय। श्री कष्टभंजन देव की जय। सततं निज मूर्ति चिंतका अधिकं श्वेतमनोहर प्रकाशे हृदि दर्शित रम्य दिव्य रूपं भगवन्तं तमहं हरिं नमामि। प्रभु तव मूर्ति विनोदकारी पड़पल विसरे नहीं जो विसारी। जुगल चरण सोड़ चिन्ह जेह नजर समीपे रहो अमारी। नजर समीपे रहो अमारी। इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान भगवान स्वामीनारायण श्री लक्ष्मीनारायण देव श्री राधाकृष्ण देव आजच्या या 22व्या रवी सभामध्ये उपस्थित आपले गुरु परमपूज्य सद्गुरु स्वामी श्री गोविंद प्रसाद दासजी स्वामी आणि या 22व्या रवी सभामध्ये उपस्थित सर्व भगवंताचे प्रिय भक्तगण सर्वांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण। लॉकडाऊन नंतर आपली अशी तर 22वी पण अशी पहिली रवी सभा आहे। मार्च महिन्याच्या 17 किंवा 18 तारीखला आपण शेवटची रवी सभा केली होती। म्हटलं 2021चा प्रारंभ आहे, काहीतरी नवीन करू, लाईव्ह ठेवू। तर त्या बॅनरमध्ये मी लाईव्ह रवी सभा असं लिहिलं तर लोकांना गैरसमज झाला। लोकांना असं की मंदिरात जायचं नाहीये, फक्त लाईव्ह घरी बसले ऐकायचं। आता कोणत्या जागेवरती भागवत कथा रामायण कथा असली, आता तिथे लिहिलेच असतं की लाईव्ह आहे, तर मग याचा अर्थ असा नसतो की मंडपामध्ये फक्त वक्ता एकला बसेलच कथा करेल। जे बाहेरगावचे लोक आहेत ते पण बसले अथवा 2 वर्षानंतर 10 वर्षानंतर पण 22वी रवी सभा झाली होती ते यूट्यूबला पाहता आपल्याला मिळेल, त्याच्यासाठी हा कार्यक्रम असतो। म्हणून
आपल्या मंदिरातर्फे कोणतं पण आयोजन असलं आणि जर खालती लाईव्ह लिहिलेलं असलं तर असं नाही समजायचं की घरी बसले बसले ऐकायचं आहे, मंदिरात तर यायचंच असतं. पण ते बाहेर गावचे लोक पण कथा ऐकू शकतील, कारण स्वामीनारायण संप्रदायामध्ये खूप संत कथा करतात. लाईव्ह पण अनेकांच्या कथा असतात, पण सर्व गुजरातीमध्ये असतात. मराठीमध्ये स्वामीनारायण संप्रदायाच्या संतांची कथा लाईव्ह खूप कमी आहे. म्हणून डेली रात्री आपण आकाशवाणी तिथे सागर पार्कला जे कथा झाली होती ते पण डेली रात्री मराठीमधली कथा आपण लाईव्ह ठेवतो. आणि आजची रवी सभा पण आज रात्री त्याच टायमाला लाईव्ह येईल. आता होते पण नंतर शूटिंग झाल्यानंतर ते रात्री लाईव्ह येईल. तर आजच्या या रवी सभाचा विषय मी बॅनरवरती टाकलाच होता. महानिष्कामी मूळजी ब्रह्मचारी त्यांचे जीवनचरित्र. स्वामीनारायण संप्रदायामध्ये भगवान स्वामीनारायण ज्या समयी ह्या पृथ्वीवरती होते त्यावेळेला भगवान स्वामीनारायण हे भगवान आहे असं समजून त्यांचं भजन करणारे लोक के म्हणता हरिभक्त 5 लाख होते. किती? 250 वर्षे 250 वर्षापूर्वी भगवान स्वामीनारायण ज्या समयात या पृथ्वीवरती फिरत होते त्या टायमाला भगवान स्वामीनारायण खरे भगवान आहे असं समजून भजन करणाऱ्या लोकांची संख्या 5 लाख होती. भगवान स्वामीनारायण यांचे संत 2400 सारखे भगवान स्वामीनारायण यांनी संतांना दीक्षा दिली. अलग अलग आकडे सगळीकडे दिसतात. एवढे संत होते, एवढे हरिभक्त होते. पण भगवान स्वामीनारायण यांच्या जवळ जर कोणते संत असले तर ते मूळजी ब्रह्मचारी होते. आज पण भगवान स्वामीनारायण कोणती पण प्रतिमा भगवान स्वामीनारायणची असली, सभा भरून बसले असले तर त्यांच्या मागे हातामध्ये चामर घेऊन पाणी घेऊन जे उभे असतात. स्वामीनारायण संप्रदायामध्ये त्यागीचे 3 प्रकार आहेत. एक जे संत म्हणजे पूर्ण लाल कपडे ज्यांचे असतात, हे आमची जी दीक्षा आहे ती संत दीक्षा आहे. त्यानंतर वरती लाल आणि खालती सफेद धोतर. सिंहासनामध्ये तिकडल्या साईडला जे घनश्याम महाराज बनवले आहे ना, खालती सफेद धोतर आणि वरती लाल कपडे. जे दररोज वडतालला तुम्ही बघितलं असेल ब्रह्मचारी असतात, आरती करत असतात, ते ब्रह्मचारी म्हटले जातात. आणि तिसरे आहे पार्षद म्हणजे भगत, पूर्ण सफेद कपड्यांमध्ये. त्यामध्ये ब्रह्मचारी कोण होऊ शकतो? ब्रह्मचारीची दीक्षा कोणाला मिळते? तर जो ब्राह्मण असला आणि ज्याला दीक्षा घ्यायची असली त्याला ब्रह्मचारीची दीक्षा मिळते. आपल्या कोणाला मिळणार नाही, कारण सर्व लेवा पाटील आहे, तर सर्वांना संत दीक्षा. ब्राह्मणाचा देह असला त्यालाच ब्रह्मचारीची दीक्षा मिळते. भगवान स्वामीनारायणच्या वेळेला अनेक ब्रह्मचारी होते. त्यांची नावे अनेक वेळा आपण ऐकत असतो. पण त्या सर्वांमध्ये सर्वात जास्त जागेवरती जर कोणत्या संतांचा ब्रह्मचारी महाराजांचा उल्लेख करण्यात आला असला तर मूळजी ब्रह्मचारी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भगवान स्वामीनारायण यांनी वारंवार मूळजी ब्रह्मचारींचा उल्लेख करता असं म्हटलं आहे की आम्हाला जर खरोखर खऱ्या रीतीने कोणी ओळखत असेल तर ते मूळजी ब्रह्मचारी ओळखतात. तुम्हाला तुमचा परिचय देताना सांगायचं असलं तुम्हाला खरोखर कोण ओळखतं? जो 24 तास तुमच्या सोबत राहतो त्याला तुमचा स्वभाव तुमचा व्यवहार माहिती असतो.
तुमच्या घरातले लोक आमच्याकरता जास्त तुम्हाला ओळखतात. भगवान स्वामीनारायण सोबत कायम स्वरूपाने राहिलेले मूळजी ब्रह्मचारी होते. के भगवान म्हणतात की मूळजी ब्रह्मचारी निष्कामी आहे. यांनी केलेली सेवा आम्हाला आवडते, याच्या व्यतिरिक्त कोणी जर आमची सेवा करेल ते आम्हाला आवडत नाही, असे भगवान स्वामीनारायण गरढा प्रथमच्या 33व्या वचनामृतामध्ये म्हणाले की मूळजी ब्रह्मचारी जे सेवा करतात तीच आम्हाला आवडते, कारण ते निष्काम भावाने सेवा करतात. कोणतीच कामना न ठेवता सेवा करतात, म्हणून ती सेवा आम्हाला आवडते. आपण मंदिरामध्ये येऊन झाडू हातात घेतो, झाडू मारतो, तरी पण झाडू मारता मारता संकल्प करतो की माझे एवढं काम करून देतो, मी दररोज झाडू मारेन. आपण सर्व सकाम आहात, निष्काम भक्ती करणारे मूळजी ब्रह्मचारी होते. किती टेन्शन बघा, किती सेवा करत असायचे. एकतर दररोज भगवंताचा जो नैवेद्य बनवायची ती जबाबदारी मूळजी ब्रह्मचारीकडे होती. त्यानंतर आता इथे आपण पाहतो की कोणी रसोई दिली म्हणजे त्यांना प्रसाद पोहोचवावा लागतो. आता तुम्ही जर हजर नसले तर मग आम्हाला इथून प्रदीप्ताला सोबत पाठवावा लागतो, दुसऱ्या कोणासोबत पाठवावा लागतो की त्यांच्या रसोईवरती प्रसाद देऊन या. तर ते पण काम कठीण होतं. ज्याची रसोई असली त्यांच्यापर्यंत प्रसाद पोहोचवायचा. भगवान स्वामीनारायण वेळेस तर असं व्हायचं अनेक वेळी की कोणी भक्त संत जर बाहेर गावून आले असले तर भगवान त्यांना प्रसाद देऊन टाकत होते. म्हणजे ज्याची रसोई असायची त्याला पण प्रसाद कधी पोचत नव्हता. मग मूळजी ब्रह्मचारी काय करायचे, आधीपासूनच अलग करून ठेवत होते. तर ही सर्व जिम्मेदारी आज कोणाकडे जेवणाला जायचं आहे. भगवान स्वामीनारायण आंघोळीला जातील, त्यानंतर त्या कोणते कपडे घालतील. भगवान स्वामीनारायण वेळेस अनेक भक्त होते जे सुवर्णाचे वस्त्र देऊन जात होते, सुवर्णाचे हार देऊन जात होते. ते सर्व हार वस्तू सर्व गोळा करून आणि ठेवून ठेवायचे. भगवान स्वामीनारायण जिथे पण जायचे मागे मागेच जायचे. कित्येक वेळी तर असं व्हायचं, चालता चालता भगवान स्वामीनारायण थकून जायचे, तर मूळजी ब्रह्मचारी भगवान स्वामीनारायणला खांद्यावरती उचलून चालायचे. एवढी सेवा मूळजी ब्रह्मचारींनी भगवान स्वामीनारायण यांची केली. असं तर मूळजी ब्रह्मचारी मोठे होते. तर आपल्या सर्वांना असा प्रश्न होईल की मूळजी ब्रह्मचारी यांचं जीवनचरित्र आपण पाहूया, कोणत्या गावाचेही असतील. तर मूळजी ब्रह्मचारीचं जीवनचरित्र आपल्याला आज असं तर खूप मोठं आहे. स्वामीनारायण संप्रदायामध्ये भगवान स्वामीनारायण नंतर जर कोणत्या संतांचं नाव घेतलं जात असलं, ब्रह्मचारी महाराजांचं नाव घेतलं जात असलं, तर ते मूळजी ब्रह्मचारींचं नाव घेतलं जातं. कारण बघा, आपण अधिक मासमध्ये इथे महापूजा केली. त्या महापूजेमध्ये पहिलं जे आवरण आहे त्या आवरणामध्ये भगवंताच्या अवतारांचे आवाहन येतं. दुसऱ्या आवरणामध्ये संतांचं जेव्हा आव्हान येतं त्यामध्ये ब्रह्मचारींचं आव्हान येतं. पहिलंच नाव मूळजी ब्रह्मचारींचं येतं. म्हणजे एवढं स्वामीनारायण संप्रदायामध्ये पहिलं स्थान मूळजी ब्रह्मचारी यांचं होतं. तर हे जे मूळजी ब्रह्मचारी होते हे अहमदाबाद जवळ तालुका साणंद तिथे मच्छियाव करून गाव आहे, त्या गावाला मूळजी ब्रह्मचारी यांचा जन्म झाला होता. जेव्हा तुम्ही नेनो गाडी पाहिली सर्वांनी, छोटीशी नेनो गाडी येते ना, जेव्हा भारतामध्ये नेनो गाडीचा प्रचार प्रसार करायचा आहे, पहिलंच कुठे टाकायचं तर मोदी साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते गुजरातचे, तर साणंदमध्ये टाकलं होतं. ते साणंद, नेनो गाडीवाला साणंद, त्याच्या बाजूला अंडरमध्ये मच्छियाव गाव येतं. त्या मच्छियाव गावाला मूळजी ब्रह्मचारी यांचा जन्म झाला होता. मूळजी ब्रह्मचारी यांच्या जीवनाच्या मागे खूप मोठी कथा आहे. त्यांच्या
आईंचं नाव रायबा होतं आणि पितांचं नाव कृष्णजी होतं. लग्न झाल्यानंतर 30 वर्षांपर्यंत रायबा आणि कृष्णजी यांना संतान नव्हतं. 30 वर्ष निघून गेले तरी पण पुत्र किंवा पुत्री रायबा आणि कृष्णजींना झालेला नव्हता. आणि स्वामीनारायण संप्रदायाच्या ग्रंथांमध्ये खूप कमी मूळजी ब्रह्मचारींच्या जीवनचरित्राविषयी कथा पाहण्यात येते, पण त्यानंतर त्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेच्या माध्यमातून जी कथा ऐकण्यास येते ती कथा आपण आज आपण इथे ऐकणार. तर विक्रम संवत 1820 ची साल होती आणि विक्रम संवत 1820 साली खूप दुष्काळ पडला होता. चालतच आलाय बरं. विक्रम संवत 1820 त्याच्यानंतर 2020 हे तर इसवी सन आहे. म्हणजे ते जे 20चा आकडा आहे ना तो खूप खराबच आहे, चालतच आला आहे. त्या साली पण खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि जास्त करून जो भाल प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. आता पूर्वीच्या समयी सर्वात मोठा बिझनेस म्हणजे ढोर ठेवणे, तोच मोठा बिझनेस होता. कोणाच्या घरी 100, कोणाच्या घरी 200 म्हशी, कोणाच्या घरी 500 म्हशी, कोणाच्या घरी आपण ते एक भजन म्हणतो ना की नंद बाबाने घेर 9 लाख गाय. नंद बाबा यांच्या घरी किती गायी होत्या? 9 लाख गायी होत्या. घनश्याम महाराजांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला सत्संगी जीवन ग्रंथामध्ये असं वर्णन करण्यात आलं आहे की धर्मदेव यांनी 2 लाख गायींचं दान दिलं. किती गायी ठेवत असतील? आज तर रोडावर फिरताना दिसतं आपल्याला, बाकी गौशाळांमध्ये दिसतात. बाकी सर्वांच्या घरी मोठ्या मोठ्या गौशाळा असतील. 9 लाख गायी ठेवण्या, 2 लाख गायी ठेवण्या काही सोपी गोष्ट थोडी आहे. ते पण दान देत होते खाली, पण स्वतःच्या घरी किती असतील तेव्हा एवढे दान देत असतील. तर तिथे गावामध्ये अनेक लोक ढोर पण ठेवत होते, पशु ठेवत होते. त्यामध्ये एक लाला भरवाड आणि एक शार्दूल भरवाड करून 2 होते. त्यांना असं झालं की इथे आता खूप दुष्काळ पडलाय, आपल्याला इथे राहायचं नाही, आपण एक काम करू, काठियावाड अमरेली जिल्ह्यामध्ये जाऊ, तिथे अजून चांगला आहे, तिथे जाऊन आपण ढोर चालू. विक्रम संवत 1820 सालची गोष्ट आहे. आणि हे दोघं पण जे भरवाड होते, दोघंचे दोघं लाठी करून गाव आहे तिथे आले, आज पण आहे. तिथे येऊन हे दोघं राहू लागले. वन होतं, वनामध्ये जाऊन ढोरांना चारायचे. त्यामध्ये बाजूला 8 किलोमीटर वरती गुरखिया करून गाव आहे. त्या गावातील लोकांनी एक हनुमानजी महाराजांचं मंदिर बनवलं होतं. हनुमानजी महाराजांचं मंदिर बनवलं, पण त्या हनुमानजी महाराजांच्या मंदिरामध्ये अजून प्रतिष्ठा झालेली नव्हती. आणि त्यामध्ये त्या गावाला स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ म्हणजे आत्मानंद स्वामी. मूळ याच्यासाठी सत्संगी जीवन ग्रंथमध्ये आपण कथा ऐकतो की भगवान स्वामीनारायण यांचे गुरु रामानंद स्वामी होते. ते रामानंद स्वामी गुरूंच्या शोधमध्ये जेव्हा निघाले त्यावेळेला गोपनाथ महादेव जवळ आत्मानंद स्वामी यांची मुलाखत त्यांना झाली होती. आणि तेच आत्मानंद स्वामी फिरत फिरत या गुरखिया गावाला आले. हालार प्रांतामध्ये ते जात होते आणि गुरखिया गावाला जेव्हा आले त्यावेळेला गावातील लोकांना खूप आनंद झाला. त्यांना झालं की आमच्या गावामध्ये आम्ही हनुमानजी महाराजांची मूर्ती मंदिर केलेलं आहे, तिच्यामध्ये मूर्ती प्रतिष्ठा करायची आहे, तुम्ही मूर्ती प्रतिष्ठा करा. आणि समर्थ आत्मानंद स्वामी यांनी गुरखिया गावाला हनुमानजी महाराजांची प्रतिष्ठा केली.
आता 8 किलोमीटरवरती जे लाठी गाव होतं त्या गावामध्ये लाला भरवाड आणि शार्दूल भरवाड राहत होते. ते दोघं वनामध्ये गायी चालण्यासाठी निघाले. भुरखिया गावाला हनुमानजी महाराजांची प्रतिष्ठा होणार आहे. पूर्ण गावोगावीला आमंत्रण दिलंय जेवणासाठी. आणि हे दोघं भरवाड पण त्या गावाला जेवणासाठी आले. सर्वांना खूप भोजन करवलं. हनुमानजी महाराजांची प्रतिष्ठा झाली होती. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सभा झाली त्या वेळेला आत्मानंद स्वामी यांनी सभामध्ये असं सांगितलं की हे हनुमानजी महाराज आम्ही आमच्या हाताने स्थापित केलेले आहे. आत्मानंद स्वामी जसे तसे न होते, निराकारवादी होते, पण त्या भगवंताचा साक्षात्कार त्यांना प्राप्त झाला होता. तर असे जे आत्मानंद स्वामी होते ते आत्मानंद स्वामी सभामध्ये म्हणू लागले की हे जे हनुमानजी महाराज आहे, या हनुमानजी महाराजांची जो कोणी साधना करेल, या हनुमानजी महाराजांच्या पुढे जो कोणी मानता ठेवेल, ज्याला पुत्र होत नसेल त्या सर्वांना पुत्राची प्राप्ती हे हनुमानजी महाराज करवतील. आणि ज्यांचे पण जे कोणते पण लहान मोठे संकल्प असतील ते सर्व संकल्प हे हनुमानजी महाराज पूर्ण करतील. आता हे दोघं भरवाड होते, यांनी हे ऐकलं आणि थोडे दिवस झाले, पाऊस पडला आणि नंतर दोघांनी विचार केला की आता आपण आपल्या गावाला जाऊ. आणि दोघंचे दोघं जे स्वतःचं गाव होतं मच्छियाव, त्या मच्छियाव गावाला आले. आणि एके दिवशी हे कृष्णजी यांच्या घरी बसले होते आणि गोष्ट निघाली. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा लाठीला राहत होतो त्यावेळेला बाजूला भुरखिया गाव आहे, त्या भुरखिया गावाला आत्मानंद स्वामी आले होते आणि त्यांनी एक हनुमानजी महाराजांची प्रतिष्ठा केली. आणि एवढं मस्त जेवणाचं होतं की गोष्टच जाऊ द्या. पण तुम्हाला मूलबाळ नाही आहे, त्यावेळेला ते आत्मानंद स्वामींनी असं म्हटलं होतं की या हनुमानजी महाराजांचे जो दर्शन करेल, या हनुमानजी महाराजांच्या समोर जो कोणी काही संकल्प करेल ते सर्व संकल्प पूर्ण होतील. पुत्र होत नसला तर पुत्र होईल. आता हे दोघं पण होते, कृष्णजी आणि रायबा, यांना पुत्र होत नव्हता. 30-30 वर्ष निघून गेले. जो कोणी जे कोणता पण उपाय सांगायचा तो उपाय ते करत होते. आता ही गोष्ट ऐकली आणि आत्मानंद स्वामी त्या समयी खूप प्रतापी आणि ऐश्वर्यशाळी होते. म्हणजे दोघांनी ऐकलं आणि दोघांना एक इच्छा झाली की आपण आजपर्यंत अनेक उपाय केले आहेत, पण आता हे सांगत आहे की तिथे दर्शन केल्याने, मानता केल्याने पुत्राची प्राप्ती होते. तर चला आपण दोघं पण जाऊन आणि तिथे हनुमानजीच्या समोर आपण आपला संकल्प करूया. आणि दोघं पण, रायबा आणि कृष्णजी, हे दोघंचे दोघं तिथे भुरखिया गावाला आले आणि हनुमानजी महाराजांच्या समोर संकल्प केला की आम्ही दररोज तुमच्या नावाच्या 5 माळा करू. किती? 5 माळा करू. तुम्ही आम्हाला तुमच्यासारखा पुत्र द्या. आणि असा संकल्प करून स्वतःच्या घरी आले. दिवसांवरती दिवस जाऊ लागले. एके दिवशी रात्रीला रायबाला स्वप्नामध्ये हनुमानजी महाराजांनी दर्शन दिले आणि सांगितलं की आमच्यासारखा भगवंताची सेवा करणारा पुत्र तुमच्या घरी प्रगट होईल आणि तो आमच्यासारखाच होईल, निष्कामी होईल आणि भगवंताची खूप सेवा करेल. असा पुत्र थोड्याच समयामध्ये तुमच्या घरी जन्माला येईल. असा रात्रीला दर्शन देऊन जेव्हा रायबाला साक्षात्कार झाला आणि सकाळी उठून जेव्हा स्वतःच्या पतीला सांगितलं तेव्हा खूप आनंद झाला. आणि विक्रम संवत 1822 ची साल आहे आणि त्या साली रायबा होते, त्यांना दिवस राहिले आणि हनुमानजी महाराजांच्या कृपेने पुत्र झाला आणि त्यांचं नाव मुळजी ठेवण्यात आलं.
आता हनुमानजी महाराजांच्या कृपेने झाला, या मागे पण खूप मोठा इतिहास आहे. असं म्हणतात स्वामीनारायण संप्रदायामध्ये की स्वयं हनुमानजी महाराज हे मूळजी ब्रह्मचारी होते. त्याच्या संप्रदायामध्ये इतिहास आहे. सर्वांनी गडपूरला दर्शन केले असतील, गडपूर गेले आहे सर्व, तिथे हनुमानजी महाराजांचे दर्शन केले आहे. जेव्हा गडपूरला हनुमानजी महाराजांची प्रतिष्ठा भगवान स्वामीनारायण करत होते, त्यावेळेला भगवान स्वामीनारायण असं म्हणाले की ह्या मंदिरामध्ये आमचं स्वरूप गोपीनाथजी महाराज आहे. भगवान स्वामीनारायणची जी हाईट होती, भगवान स्वामीनारायणचे जसे हात होते, भगवान स्वामीनारायण जसे दिसायचे, सेम टू सेम गोपीनाथजी महाराजांची मूर्ती आहे. भगवान स्वामीनारायण एक बाजूला उभे राहिले आणि नारायणजी करून होते, त्यांना सांगितलं की आमच्या सारखीच मूर्ती बनवा, आणि माप घेऊन घेऊन गोपीनाथजी महाराजांची मूर्ती बनवण्यात आली. भगवान स्वामीनारायण यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठा गडपूरला केली, आणि प्रतिष्ठा करून जेव्हा हनुमानजी महाराजांची प्रतिष्ठा करायला आले, त्यावेळेला भगवान स्वामीनारायण म्हणाले की हे गोपीनाथजी महाराज हे स्वयं आमचं स्वरूप आहे, आणि हे जे मूळजी ब्रह्मचारी आहे, या मूळजी ब्रह्मचारींचं स्वरूप हे हनुमानजी महाराज आहे. म्हणून आज पण मूळजी ब्रह्मचारी हनुमानजी महाराज असं गडपूरमध्ये म्हटलं जातं. आता आम्ही थोड्याच दिवसापूर्वी एक सभा होती, तिथे गेलो होतो. तर सभामध्ये अनेक वेळी असं म्हटलं गेलं की मूळजी ब्रह्मचारी हनुमानजी महाराजांसाठी मुगट करण्यात आला आहे, मूळजी ब्रह्मचारी हनुमानजी महाराजांसाठी मुगट करण्यात आला आहे. मला 5-10 मिनिटं तर माहीतच पडलं नाही की काय बोलताय, कारण की कन्फ्यूज होता. मूळजी ब्रह्मचारी हे भगवान स्वामीनारायण सोबत सेवामध्ये राहणारे संत होते, आणि हनुमानजी महाराज जे स्वामीनारायण संप्रदायाच्या दरेक मंदिरांमध्ये आहे. नंतर हा पूर्ण इतिहास जेव्हा कळाला, तेव्हा माहिती पडलं की तिथले जे हनुमानजी महाराज आहे ते मूळजी ब्रह्मचारी आहे. म्हणजे हनुमानजी महाराजांच्या कृपेने मूळजी ब्रह्मचारींचा जन्म झाला होता. स्वयं हनुमानजी महाराज प्रकट झाले होते. धीरे धीरे मूळजी ब्रह्मचारी मोठे होऊ लागले. रामानंद स्वामी त्यावेळेला उद्धव संप्रदायाच्या गादीवरती होते, आणि फिरत फिरत हे मच्छियाव गावाला आले होते, आणि मच्छियाव गावाला खूप स्वागत केलं होतं तिथल्या लोकांनी रामानंद स्वामी यांचं. आणि 101 रुपया त्या समयी रामानंद स्वामींना भेट दिली होती. रामानंद स्वामी विचार करतात, 101 रुपये मी काय करायचे, काहीतरी याचा सदुपयोग व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेला रायबा होत्या, ते स्वतःचे पुत्र मूळजी यांना रामानंद स्वामीचे दर्शन करवण्यासाठी घेऊन आले. आता 8 वर्षाचे मूळजी होते, गरीब परिस्थिती होती. रामानंद स्वामी यांना कळालं, रामानंद स्वामी यांनी विचारलं की हा तुमचा पुत्र आहे, ब्राह्मण आहे, याला तुम्ही जानवं अर्पण केलं आहे का? रायबा म्हणते आमच्याकडे एवढे पैसे नाही. आणि त्यावेळेला रामानंद स्वामी यांना आलेली चरण भेट 101 रुपया, त्यांनी ती भेट रायबांना दिली आणि सांगितलं की या 101 रुपयामधून तुम्ही मोठा उत्सव करा. त्या समयचे 101 रुपये म्हणजे आजचे लगभग करोड तर होऊन जातील. आणि त्या समयी मच्छियाव गावाला खूप मोठा जबरदस्त मूळजी यांचा यज्ञोपवीत संस्कार झाला होता. एवढा मोठा झाला होता की पूर्ण आजूबाजूच्या साणंद तालुक्यातील पूर्ण गावोगावांचे ब्राह्मणांना आमंत्रित केले. पूर्ण साणंद तालुका जेवण केलं होतं. एवढा मोठा उत्सव रामानंद स्वामी यांनी केला होता. आणि त्यानंतर धीरे धीरे करता करता एक प्रसंग असा घडला, आणि जेणेकरून मूळजी यांना वैराग्य झाला आणि त्यांना ब्रह्मचारी होण्याची इच्छा झाली. एक वेळेला, आता पूर्वीच्या समयी आज पण आहे प्रथा की ब्राह्मण असले त्या ब्राह्मणांचे यजमान नक्की असतात. अमुक असतात ना आपल्या परिवारामध्ये, गुजरातमध्ये जास्त करून असतं की आपल्या परिवाराचं लग्न असलं म्हणजे हाच ब्राह्मण येऊन विधी करवे. आपल्या मंदिरांमध्ये पण नक्कीच आहे की प्रतिष्ठाची विधी करायची असली म्हणजे हेच ब्राह्मण येतील. कोणती विधी करायची असली तर तेच ब्राह्मण येत असतात.
त्याप्रमाणे परिवारांचे पण यजमान नक्की असायचे. ज्या प्रकारे आता आपले फॅमिली डॉक्टर नक्की असतात तसे ब्राह्मण पण नक्की असायचे. आता एके पूर्वीचा समय असा होता की जर सासरी गेलेली मुलगीला बोलवायचं असलं घरी तर ब्राह्मणांना पाठवायचं. कोणाचं लग्न जोडायचं असलं तर ब्राह्मणांना पाठवायचे. आता तर आपण सर्वच ब्राह्मण झालो. ब्राह्मण सांगायचे की इथे अशा प्रकारे हा मुलगा आहे, अशा प्रकारे मुलगी आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी लग्न पाठवलं आहे, काय म्हणायचं आहे तुमचं, हे सर्व काम ब्राह्मण करत होते. आपण सर्व ब्राह्मण, आपल्याला ब्राह्मणांकरता पण जास्त माहिती आहे. ब्राह्मण म्हणतो कुंकू चढावा तर आपण हळद कुंकू गुलाल सर्व ठेवून देतो भगवान पुढे. ब्राह्मण म्हणतो की तांब्या हातामध्ये घ्या तर आपण नारळ सहित तांब्या हातामध्ये घेतो, कारण की आपण ब्राह्मणांकरता पण जास्त शिकून गेलो आहे. आता ब्राह्मण म्हणतो 1 रुपया ठेवा, आपण ब्राह्मणाला विचारतो 1 रुपया ठेवू की 11 ठेवू, अरे पण तो सांगतो ठेवा नाही 1 रुपया. आता एके दिवशी जे कृष्णजी होते त्यांचे जे यजमान होते त्यांच्या यजमानांची कन्या त्यांना घ्यायला जायचं होतं. आता कृष्णजींची अवस्था झाली होती, म्हणजे त्यांनी स्वतःचे पुत्र मुळजींना सांगितलं की जा ह्या जागेवरतून आपले जे यजमान आहे त्यांच्या कन्येला घेऊन आणायची आहे. आणि मुळजी निघाले, त्या गावाला जाऊन तिथे गोष्ट केली आणि त्या कन्याला घेऊन येत होते. आता रस्त्यामध्ये रात्री झाली आणि एक धर्मशाळामध्ये थांबायचं झालं. रात्रीचा वेळ आणि असं म्हणतात, स्वामीनारायण संप्रदायामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेला मुळजी ब्रह्मचारी यांचं वय 18 वर्षाचं होतं. आणि मुळजी ब्रह्मचारी एकदम श्वेत रंगाचे होते. मुळजी ब्रह्मचारींचा देह पण उंच होता, लगभग 7 फूट एवढी हाईट मुळजी ब्रह्मचारी यांची होती. आणि एकदम गोरे गोरे ब्राह्मणांचा पुत्र होता. आणि ब्रह्मचर्य म्हणजे एवढं तेज होतं मुळजी ब्रह्मचारी यांचं की रात्रीला एक धर्मशाळामध्ये थांबले. ज्या कन्येला घेऊन मुळजी ब्रह्मचारी आले होते, रात्रीला त्या कन्येचं मन मुळजी ब्रह्मचारीला पाहून बिघडलं. आणि मुळजी ब्रह्मचारी बाहेर झोपले होते आणि ती कन्या होती ते धर्मशाळामध्ये रूम मध्ये झोपली होती. 2-3 वेळा मुळजी ब्रह्मचारी जिथे झोपले होते तिथे येऊन ते बसली आणि मुळजी ब्रह्मचारी सोबत गोष्ट करू लागली. मुळजी ब्रह्मचारी यांनी तिला अनेक वेळा समजावून वापस पाठवलं, पण ते समजत नव्हती. आणि खूप समजावलं आणि रात्रीच्या रात्रीला मुळजी होते ते मच्छियावला तिला सोडून तिथेच निघून आले. आणि त्या वेळेला असा संकल्प केला की आता या संसार बंधनामध्ये मला पडायचं नाही, कारण की एक वेळा चटका माणसाला लागला म्हणजे आता मला पडायचं नाही. कारण की हेच होणार आहे जीवनामध्ये. हे जर यामध्ये मी पडलो तर भगवंताचं भजन माझ्याने होऊ शकणार नाही. आपले इथले आताच 2 वर्षापूर्वीचा एक प्रसंग, लगभग बामणोदचा एक मुलगा होता, रेल्वेने जात होता आणि जात असताना स्वतःचा मित्र बाजूला बसला आहे, मुंबईची रेल्वे, आणि काहीतरी त्याने डोके बाहेर केलं असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी खांबा आला आणि त्याचं डोकं कापलं गेलं आणि डोकं याच्या मांडीवरती पडलं. आणि त्याला होऊन गेलं की माझा मित्र एक दिवशी आपल्यालाही मरून जायचा आहे. आणि असा विचार करून तो संत होऊन गेला. 2 वर्षापूर्वी आचार्य महाराजांकडून त्याने दीक्षा घेतली. कोणीतरी लगभग बामणोदचे घोडे होते. तर असा वैराग्य अमुक प्रसंगांवरून बनून जात असतो. पेपरामध्ये हा पूर्ण प्रसंग त्यांनी छापला होता. तर मुळजी ब्रह्मचार्यांना झालं की आता मला इथे राहायचं नाही, आणि असा विचार करून माता पितांची आज्ञा घेऊन आणि रामानंद स्वामी जवळ मुळजी ब्रह्मचारी येऊन गेले.
आणि अगत्रा येथे पर्वतबाई यांच्या घरी त्यांनी दीक्षा धारण केली आणि रामानंद स्वामी यांच्या सेवेमध्ये राहू लागले. 18 वर्षांपर्यंत रामानंद स्वामी यांची सेवा केली. किती? 18 वर्ष. विक्रम संवत 1840 पासून विक्रम संवत 1858 पर्यंत रामानंद स्वामी स्वधाम गेले. तोपर्यंत रामानंद स्वामी यांची सेवा मूळजी ब्रह्मचारी यांनी केली. नंतर भगवान स्वामीनारायण गादीवरती आले तेव्हा विक्रम संवत 58 पासून तर विक्रम संवत भगवान स्वामीनारायण स्वधाम गेले. विक्रम संवत 1886 ची साल जे सुद दसमच्या दिवशी भगवान स्वामीनारायण स्वधाम गेले तोपर्यंत मूळजी ब्रह्मचारी यांनी भगवान स्वामीनारायण यांची सेवा केली. रामानंद स्वामी यांची 18 वर्ष आणि विक्रम संवत 1858 ते विक्रम संवत 1886 म्हणजे किती वर्ष झाले? 28 वर्ष भगवान स्वामीनारायण यांची सेवा मूळजी ब्रह्मचारी यांनी केली. भगवान स्वामीनारायण असं म्हणायचे की आमचं महात्म्य हे मूळजी ब्रह्मचारी जाणतात, आम्ही मूळजी ब्रह्मचारी यांचं महात्म्य समजतो. आपल्याला सर्वांना अनुभव आहे. आपल्या जीवनामध्ये काय होत असतं माहिती आहे? तुम्ही अनुभव केला असेल. तुमच्या घरातला व्यक्ती जेव्हा मुंबई राहायला जातो आणि त्याला 6 महिने झाले 7 महिने झाले एवढं पण दूर नाही, महिना झाला असला तरी पण मग महिना झाल्यानंतर दररोज 1-1 तास आपण त्याला फोन करून गोष्ट करतो. काय चालू आहे, काय खाल्लं, मग काय काम केलं, मग केव्हा येणार आहे, येसान तेव्हा मग आपण पुरणपोळी करू, सर्व फोनावरती नक्की करतो. पण तो जेव्हा घरी येतो आणि जसा 5 दिवस 6 दिवस नाही 10 दिवस राहतो, 11व्या दिवशी नक्की आपल्याला असं होतं की हा केव्हा जाईल आता. जसा तो जातो त्यानंतर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर डबल आपण त्याला फोन करतो, डबल 1-1 तास बोलतो. मग केव्हा येणार आहे, मग आपण यावेळेस पुरणपोळी केली होती, पुढच्या वेळेस पाणीपुरी करू. याचा अर्थ तुम्ही समजता? आपल्या घराच्या बाजूला राहत असला, आपण एक घरात राहत असतो, आपण विचारत पण नाही जेवण केलं का. पण तोच व्यक्ती जेव्हा दूर जातो त्यावेळेला आपण त्याचं महात्म्य समजायला लागतो. कोणी विदेश गेलेला असला, जाऊ द्या ते तर ठीक आहे, लग्न आणि साखरपुड्याचा जो मधला समय आहे तो किती, काय जेवण केलं, कुठे गेले होते, कोणत्या रंगाची पत्रिका छापली, मग माझ्यासाठी काय गिफ्ट पाठवलं, दिवसाचं दररोज एक घड्याळ पाठवतो भाऊ. पण जसं लग्न होतं त्याच्यानंतर दिवाळी टू दिवाळी एक साडी भेटते, दिवाळी टू दिवाळी मग काहीतरी तुम्हाला एक घड्याळ भेटतं, कारण ते सोबत राहतात. नवे लग्न झालं असलं, सासऱ्याच्या घरी जा म्हणजे नवीन कपडे भेटतात, घड्याळे भेटते, सोन्याची अंगठी भेटते. 20 वर्षानंतर जात, खा मग वडे शिरा खा आणि जा घरी, कारण की 28 वर्षांपर्यंत दिलेच आहे तुम्हाला कपडे, आता तुम्ही द्या. याचा अर्थ असा आहे की आपण जेवढे जवळ राहतो तेवढं आपलं महत्त्व कमी होत असतं, सोबत राहत असतो तेवढं आपलं महत्त्व कमी होत असतं. मी सांगितलं ना अनेक वेळी, आम्ही आता इथे राहतो आहे तोपर्यंत काही नाही, पण जसे आम्ही वडताल जाऊ, कुठे बाहेर जाऊ, मी जेव्हा कुठे सुरतला असला की सर्व फोन करतात, स्वामी केव्हा येणार आहे, आपली रवी सभा बाकी राहते. पण जेव्हा इथे आल्यानंतर रवी सभा, मग स्वामी आज तर मी बिमार पडलो आहे, मग टायमार पडतो, स्वामी आज तर पाहुणे आले आहे, सर्व कारण सांगूनच देतो. ज्यांचे फोन आले त्यांचे लाईव्ह होईल ते जेव्हा माहीत पडेल सर्वांना. कोणी म्हणतं की आज स्वामी मग इलेक्शनची ड्युटी लागलेली आहे. अशा अलग अलग सर्वांना कारण भेटून जात असतात. तर दूर जेवढा मनुष्य राहतो तेवढा आपल्याला त्याचं महात्म्य कळत असतं, जवळ राहतो तेवढं कळत नाही. इथे आल्यानंतर कोणी आपण इथे बसलो असतो, दुरून निघून जातात,
पण मग सुरत गेल्यानंतर म्हणतात स्वामी दररोज संध्याकाळी फोन करत जा मला. पण तिथे असताना तर दररोज भेटायला पण येत नाही, पण तिथे गेल्यानंतर म्हणतात की दररोज फोन करत जा. पण भगवान स्वामीनारायण आणि मूळजी ब्रह्मचारी यांच्या जीवनामध्ये तसं नव्हतं. भगवान स्वामीनारायण यांनी असं संतांना सांगितलं होतं की सर्वांनी 2-2च्या जोडमध्ये राहायचं. काय सांगितलं? 2-2च्या जोडमध्ये राहायचं. तुम्ही दोघांनी एक सोबत राहायचं, तुम्ही दोघांनी एक सोबत राहायचं. भगवान ब्रह्मानंद स्वामी होते, ते भगवानला म्हणतात की तुमची जोड कोण आहे? तेव्हा भगवान स्वामीनारायण असं म्हणाले होते की आमची जोड तर हे मूळजी ब्रह्मचारी आहे, आमच्या दोघांची जोड आहे. तर भगवान स्वामीनारायण यांचं महात्म्य समजायचं. केवढं महात्म्य समजायचे तुम्हाला एक प्रसंग सांगतो. वडताल मंदिरची प्रदक्षिणा तुम्ही सर्वांनी पाहिली का? ती प्रदक्षिणा लगभग 12 ते 13 फूट उंच आहे. आपली जी आहे ना, हे जे प्रदक्षिणाचा भाग जो आहे आपल्या नवीन मंदिराचा, तो पण 12-13 फूट उंच आहे. एवढी प्रदक्षिणा उंच आहे. तर तुम्हाला एक आश्चर्य सांगतो की सर्वात स्वामीनारायण भगवंतांनी 6 मंदिरं बांधले. त्या 6 मंदिरांपैकी सर्वात कमीत कमी हाईटवालं प्रदक्षिणा जर कोणती असली ते वडताल मंदिरची आहे. बाकी गडपूर मंदिरची पहा 20 फूट उंच आहे. त्याकरता जुनागड मंदिरची सर्वात उंच आहे. म्हणजे असं म्हणायचं नाही की हा मोठा जास्त उंच झाला, आता कमीच आहे. तर 12-13 फूट उंच जे मागच्या भागाची दिशा आहे, पूर्ण प्रदक्षिणा आहे वडताल मंदिरची. तिथे मागच्या साईडला आपली जी मराठी कथा झाली होती तुम्ही पाहिली असेल, तिथे एक छत्री आहे. पाहिली सर्वांनी, सफेद कलरची आरसची छत्री आहे. एक खालती छत्री आहे आणि एक प्रदक्षिणामध्ये. प्रदक्षिणावाली पाहिली का सर्वांनी? आता खालची जी छत्री आहे तिथे भगवान स्वामीनारायण यांनी 2 आचार्य जे बनवले ते त्या जागेवरती बसून सांगितलं की इथे दक्षिण देश तुमचा आणि उत्तर देश तुमचा. जे वरची छत्री आहे तिथला असा प्रसंग आहे की भगवान स्वामीनारायण जेव्हा जेव्हा वडताल यायचे तेव्हा वडताल मंदिरची 100 प्रदक्षिणा करायचे. किती? 100. असं म्हणतात की सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या पितांसोबत दररोज मंदिरात यायचे. 2 किलोमीटरवरती करमसद गाव आहे. जोपर्यंत करमसदला सरदार वल्लभभाई पटेल राहिले तोपर्यंत दररोज यायचे आणि भगवान स्वामीनारायण 100 प्रदक्षिणा करायचे. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल वडताल मंदिराच्या 100 प्रदक्षिणा करत होते. आणि मला असं वाटतं की 100 प्रदक्षिणा त्यांनी केल्या म्हणून संपूर्ण भारतातल्या रजवाड्यांना एक करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. बाकी तुम्हाला एक आश्चर्य सांगतो, प्रदक्षिणा करण्याचं पण खूप महत्व आहे बरं. आता आम्ही पदयात्रेला गेलो होतो सुरत ते वडताल. बोला तुम्हाला आश्चर्य होईल, 86 वर्षाचे एक आबा होते. 86 वर्षाचे. सर्वात पुढे राहायचे. जिथे 12 वाजता पोहोचायचं असायचं तिथे ते 9 वाजता पोहोचत होते. मी म्हणजे माझी तर गाडी 20 किलोमीटरवरती बंद पडली होती, पण त्या आबांना पाहून मी 185 किलोमीटर चालून गेलो. म्हटलं हे चालतात मी का चालणार नाही. 50% लोक 75च्या वरती होते. आम्ही बोर्डावरती लिहिलं होतं की 50 वर्षाच्या वरती कोणालाही घ्यायचं नाही. पण 50% लोक असे गोळा झाले की जे 75 आजूबाजूला पोहोचलेले होते. त्या 75 जे जेवढे पण होते सर्व पुढे राहायचे. सर्व शेवटे मी आणि विनय सर्व शेवटे राहायचे. कारण की एक तर चालायचं, दुसरं धोतर आवरायचं, तिसरा खेस आवरायचा, शेवटे कोणी बाकी राहत की नाही ते पाहायचं. अलग अलग सर्व होत होतं. एवढं चालणं दररोज 35-40 किलोमीटर चालणं. कोणाच्या पायाला फोड झाले, कोणाच्या पायातून रक्त निघायचं, कोणाला पाणी असायचं, पाहिजे असायचं. 1-2ला तर पथरी झाली होती, स्टोन झाला, स्टोनचा दुखाव झाला. तरतच फोन लावावा लागतो, 108 बोलावे लागते, हे सर्व खेळ करावा लागतो. पण सांगायचं असं
की ते आबा मला येऊन सांगून जायचे की मी 100 प्रदक्षिणा करतो, मी 200 करतो, म्हणून मी चालू शकेल. जो प्रदक्षिणा करतो तो चालू शकतो. म्हणून इथे आल्यानंतर आपण काय करतो, 2 करतो, जय स्वामीनारायण 2 दंडवत केले म्हणजे चालले. लटक सलाम मारता मग मुक्त इथून रोडावून जाता ना, कसा करता म्हणजे भगवानला येऊन गेला, भगवान समजून जाता आपला भाव पुरा आपला आपले तार तर डायरेक्ट जुडले भगवान सोबत, म्हणजे समजूनच जाता तार ताणला म्हणजे आलाय माझा भक्त. विण्याचा तार ताणला म्हणजे आवाज येतो ना तसा. आता भगवान स्वामीनारायण 100 प्रदक्षिणा करायचे, थकल्यानंतर कुठे बसायचे, ते जे मागची छत्री आहे ना तिथे बसायचे. आता भगवान स्वामीनारायणची चाल पण कशी होती, स्पीडमध्ये चालायचे. तिथे बसायचे. एक दिवशी बसले होते आणि खूप थकले, आणि थकल्यानंतर भगवान स्वामीनारायण खुर्चीवरती बसले. भगवान स्वामीनारायणने आरोळी मारली की कोणी आहे का, मला पाणी पाहिजे. मूळजी ब्रह्मचारी कुठे, तुम्ही लवकर पाणी आणा. आणि मूळजी ब्रह्मचारी सभामध्ये बसले होते. पाणी आणा असं ऐकता बरोबरच वडताल मंदिरला किती पायऱ्या आहेत, किती बाजूने पायऱ्या आहेत, 3 पुढच्या साईडने आणि 2 बाजूने, अक्षर बोल कडून आणि एक ऑफिस कडून आणि एक हनुमानजी गणपती कडून. मूळजी ब्रह्मचारींनी काय केलं असेल, 3 जागेवरून पायऱ्या आहे, भगवंताला पाणी पाहिजे आहे असं ऐकता बरोबरच ते 13 फुटाची जी भिंत होती मागच्या साईडला बसली आहे, तिथे पायऱ्या नाही, तिथून उडी मारली. आणि आता सारखं गार्डन त्या जागेवरती खालते नव्हतं. मी 12-13 वर्षापूर्वी ते मंदिरची जागा पाहिली होती, आता तरी खूप डेव्हलप झालं. नाहीतर असंच पडलं होतं सर्व, मोठे मोठे पत्र पडत असायचे, माती पडलेली असायची. तर तिथून उडी मारली, 12-13 फुटावरतून उडी मारा म्हणजे काय होईल. आणि मूळजी ब्रह्मचारी लगभग नाही ती त्या टायमाला 40-45च्या वरती असते. धावत गेले, पाणी घेऊन आले, भगवंताला पाणी दिलं. आणि त्यावेळेला भगवान स्वामीनारायण असं म्हणाले होते, जे स्वामीनारायण संप्रदायाच्या इतिहासामध्ये असं लिहिलं की मूळजी ब्रह्मचार्यांचं मन आमच्या सेवेमध्ये एवढं आहे की त्यांना स्वतःच्या देहाचं पण भान नाही. त्यांना असा विचार नाही केला की मी पडून जाईल. चला, त्यांच्याकडे 2-3 ऑप्शन होते, आपण विचार करूया. एक तर पायऱ्या उतरून गेले असते, घेऊन आले असते. दुसरं की ते धीरे धीरे जाऊन, ठीक आहे मूळजी ब्रह्मचारींना सांगितलं आता वय झालं, मी तुमच्याकरता मोठा आहे, जा रे तुम्ही घेऊन आणा, असंही सांगितलं असतं. अथवा परिस्थिती अशी होती की खालती पण भक्त उभे होते, त्यांना सांगितलं असतं पाणी आणताना जरा खालच्या खालती लवकर आणसा. नाही, पण तिथून उडी मारली. आपल्या सोबत राहणारा तुमचाच मुलगा असला, तो गेम खेळत असला आणि त्याला तुम्ही सांगा की जा रे पाणी घेऊन आण, आणि तो जर पबजी खेळत असला तर तो म्हणे थांबा 2 मिनिटं आणतो. एक जणाला तहान लागली होती, त्याने स्वतःच्या मुलाला सांगितलं की जा रे पाणी घेऊन आण. त्याचा मुलगा म्हणतो कोणता आणू, साध्या नळाचा आणू की फिल्टरचा आणू. तो फिल्टरचा आणू. तो म्हणतो मग तांब्यात आणू की मग ग्लासमध्ये आणू. तो म्हणतो ग्लासमध्ये आणू. मुलगा म्हणतो काचाच्या ग्लासमध्ये आणू की स्टीलच्या ग्लासमध्ये आणू. तो ते स्टीलच्या ग्लासमध्ये आणू. मग डिझाईन वाला आणू की बिना डिझाईन वाला. त्याचा पप्पा म्हणतो जाऊ दे, मी घेऊन घेतो माझ्या हातात, मला काही पाणी प्यायचं नाही. सोबत राहणारा व्यक्ती असतात, आपण सांगा पाणी आण, जाऊ द्या ते जाऊ द्या, पाण्याचं जाऊ द्या, चहा ठेवा तो का डायरेक्ट नाही ठेवा. पहिले सांगण्यात येतं की 5 दिवसानंतर चहा पावडर संपणार आहे, चहा पावडर घेऊन आणणार तरच दररोज चहा भेटणार आहे, आता ठेवते.
पण मूळजी ब्रह्मचारीला किती महात्म्य होतं की भगवान स्वामीनारायण रात्रीला 12 वाजताही म्हणायचे की मूळजी ब्रह्मचारी पाणी. मूळजी ब्रह्मचारी उभे होऊन पाणी देत होते. तुम्ही म्हणा बरं पाणी, तर घेऊन घ्या उभे होऊन, कशाला दुसऱ्यांना जागवताय. हे शिकायचं आहे मूळजी ब्रह्मचारीच्या जीवनात. अशी सेवा मूळजी ब्रह्मचारीच्या, किती महिमा त्यांना भगवान स्वामीनारायणच्या सेवेचा होता. भगवान स्वामीनारायण अनेक वेळी आज तर 12 वाजवायचे, चांगले 12 वाजले की आपल्याला आज मस्त भाजी खायची आहे, चांगली भूक पण लागायला पाहिजे ना, आणि 1 तास तरी आपण कथा करायची, भगवानची कथा ऐकायची आहे. रवी सभा आहे, कोणी ऐको की न ऐको तुम्ही सर्वांनी ऐकायची, म्हणजे मलाही आनंद तुम्हालाही आनंद. आता एक वेळी पूर्वीच्या समयी ते चांबड्याचे बूट असायचे ना, आताही असतात, पण आता त्याच्याकरता जास्त क्वालिटी झाली. तर त्यावेळेला त्यांना तेलची मालिश करावी लागत होती, म्हणजे ते स्मूथ व्हायचे. असे असतील कोणत्या प्रकारचे, तर भगवान स्वामीनारायणांनी मूळजी ब्रह्मचारीला त्यांचे जे घालण्यासारखे जे बूट टाईप चप्पल होते त्यांना सांगितलं की याला तुम्ही तेल लावून द्या. आता भगवान स्वामीनारायण त्यावेळेला भाद्रा गावाला होते, जे गुणातीतानंद स्वामीचं जन्मस्थान आहे. आणि त्यावेळेला मूळजी ब्रह्मचारी तेल लावायला बसले त्या चप्पलला, आणि त्यावेळेला त्या गावातील वश्राम भक्त नावाचे भगवंताचे भक्त होते. आता मूळजी ब्रह्मचारी सेवा करत होते, वश्राम भक्त तिथे आले आणि त्यांनी मूळजी ब्रह्मचारीला पाहिलं. मूळजी ब्रह्मचारीला म्हणता की तुम्ही तर दररोज सेवा करता, मला पण थोडी सेवा करू द्या. आता खूप आग्रह केला, म्हणजे मूळजी ब्रह्मचारी म्हणतात की करा तुम्ही सेवा. आता थोड्या समयानंतर वश्राम भक्त तेल लावू लागले त्या चप्पलला, आणि तेवढ्यामध्ये भगवान स्वामीनारायण आले. भगवान स्वामीनारायण म्हणतात मी काम तुम्हाला दिलं होतं आणि तुम्ही ते काम केलं आणि दुसऱ्यांना काम देऊन दिलं. मूळजी ब्रह्मचारी काहीच बोलले नाही. हे पण खूप शिकण्यासारखं आहे. आपल्या जीवनात काय होत असतं माहिती आहे, आपण आर्ग्युमेंट खूप करत असतो. आर्ग्युमेंट म्हणजे कोणी आपल्याला जर काही सांगितलं तर त्याच्या समोर आपण 100 कारण असे दाखवतो की त्या कारणाने मी ते काम केलं नाही. अथवा आपण एकतर कोणी आपल्याला खोटं असं सांगितलं तर आपण त्याच्या समोर क्रोधित होतो असतो. सेम परिस्थिती आपल्यासोबत भगवान स्वामीनारायण सोबत घडली असती तर आपण त्या चप्पलला तेल लावायला बसलो आणि कोणी आपल्याकडून ती सेवा मागून घेतली आणि येऊन डायरेक्ट आपल्याला भगवान स्वामीनारायण खिजाले तर आपण समोर खिजाले असते की नाही. मूळजी ब्रह्मचारी काहीच बोलले नाही. मूळजी ब्रह्मचारी न बोलता भगवान स्वामीनारायणांनी सांगितलं की जा म्हणे, आता जाता इथून निघून जा, आमच्या डोळ्याच्या समोर तुम्ही आता यायचं नाही. आजपासून गोड तूप पायात चप्पल पण तुम्ही घालायच्या नाही, निघून जा म्हणे इथून. आणि भगवंताच्या आज्ञा होतात. मूळजी ब्रह्मचारी तिथून निघून गेले आणि जेतलपूर येथे रामदास स्वामी राहायचे, तिथे येऊन राहू लागले. अनेक दिवसांपर्यंत तिथे राहिले. खूप दररोज रडायचे की भगवान स्वामीनारायण यांनी मला सेवेतून काढून टाकलं. भगवान स्वामीनारायण यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे तूप गोळ काहीच खात नव्हते, पायात चप्पल पण घालत नव्हते. आणि त्या समय उन्हाळ्याचा टाइम आला आणि डभाण येथे आंबे खूप होते, कैऱ्या खूप आल्या. म्हणजे डभाण येथील हरिभक्त कैऱ्या घेऊन जेतलपूरला आले. रामदास स्वामी यांच्या पुढे टोपला ठेवला आणि सांगितलं की भगवानला थाळ करा. त्यावेळेला रामदास स्वामी यांनी त्या कैऱ्यांना पाहिलं आणि रामदास स्वामी म्हणाले की हे तर खूप सुंदर आहे म्हणे आंबे, एक काम करा, हे भगवान स्वामीनारायण यांच्यापर्यंत पोहोचवा. तर डभाणचारी भक्त म्हणतात एवढा टाइम आमच्याकडे नाही, घोडागाडी तर नसायची, चालतच जायचं. म्हणजे कोणी तयार झालं नाही. त्यावेळेला मूळजी ब्रह्मचारी म्हणतात की मी जातो म्हणे, आणि तो मोठा टोपला डोक्यावरती घेऊन चप्पल न घालता मूळजी ब्रह्मचारी चालत निघाले. जेतलपूर वरून गडपूर 60 गाव मध्ये येतात.
ते सर्व गाव पूर्ण करत करत गडपूर जायला निघाले आणि चप्पल पायामध्ये न होते, एक तर डोक्यावरती वज. तुम्हाला एक अनुभव सांगू, चालत असताना मोबाईल पण वजनदार लागतो. चालत असताना तुमच्याकडे जर 50 ग्रामचा मोबाईल असला तो पण वजनदार लागतो. गळ्यामध्ये माळा घातली असली ते मोठी, ते पण वजनदार लागते. कपडे वजनदार लागतात. म्हणजे तुम्ही जर मोबाईल ते जर बाजूला ठेवा, सकाळी चालायचं म्हणजे बॅटरी हातामध्ये घेऊन चालावं लागत होतं. तर ते बॅटरी पण उजेड पडता 7 वाजले म्हणजे बॅटरी त्या बाजूवाल्याला देऊन द्यायची, ठेवून दे, वजन लागतंय. आता हा तर मोठा टोपला डोक्यावरती घेऊन गडपूर आले. त्या पायामध्ये चप्पल नव्हती आणि त्यामध्ये उन्हाळा. भगवान स्वामीनारायणच्या पुढे तो टोपला ठेवला, भगवानला जय नारायण म्हटला, पण भगवान स्वामीनारायण मुळजी ब्रह्मचारीकडे पाहिलं पण नाही. बोला, एवढ्या दूरून आले पण भगवान स्वामीनारायण यांनी मुळजी ब्रह्मचारीकडे पाहिलं पण नाही. आणि त्यावेळेला एक सुथार होते, त्यांच्या घरी मुळजी ब्रह्मचारी थांबले. तिथे राहून रडू लागले आणि तिथल्या एक म्हातारी होत्या. त्या म्हातारी भगवान स्वामीनारायण विषयी खूप त्यांना प्रेम भाव होता. आता मुळजी ब्रह्मचारी रडत होते. त्या म्हातारींनी विचारलं की तुम्ही का रडत आहात? बोला, भगवान स्वामीनारायण करता ते किती मोठे होते, 30 वर्ष 40 वर्ष मोठे असतील. 1822 साली त्यांचा जन्म. एवढे मोठे मुळजी ब्रह्मचारी पण भगवान स्वामीनारायण यांना प्रसन्न करण्यासाठी हे सर्व कार्य ते करत होते. विचारलं मुळजी ब्रह्मचारी म्हणतात की मी एवढ्या दूरून आलो पण भगवान स्वामीनारायण यांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही. आणि त्याच वेळेला ते ज्या म्हातारी होत्या त्या मुळजी ब्रह्मचारीला घेऊन आले आणि भगवान स्वामीनारायण यांच्यावरती खिजावू लागले की एवढ्या दूरून मुळजी ब्रह्मचारी आले आणि तुम्ही यांच्याकडे पाहत पण नाही, कसे भगवान आहे म्हणे तुम्ही. आणि त्यावेळेला भगवान स्वामीनारायण प्रसन्न झाले की आम्ही त्यांच्यावरती प्रसन्न, आम्ही तर त्यांची परीक्षा करीत होतो. आणि त्यानंतर मुळजी ब्रह्मचारीला कायम स्वरूपामध्ये भगवान स्वामीनारायण यांनी स्वतःच्या सेवेमध्ये ठेवले. तर असे मुळजी ब्रह्मचारी यांचे तर अनेक चरित्र आहे. भगवान स्वामीनारायण यांच्या सोबत ते फिरायचे. मुळजी ब्रह्मचारी असे तर संस्कृत ग्रंथ त्यांनी काही लिहिले नाही आहे जास्त. आपण याच्यानंतरच्या सभेमध्ये ते काय आहे माहिती आहे का, आपण कधी लिंबाचा रस पिलेला नसतो ना, म्हणजे एक गुढीपाडव्याच्या दिवशी पिण्याचा टाइम येतो म्हणजे त्या दिवशी आपलं नक्की तोंड बिघडतं. त्या दररोज अशा कथा ऐकायच्या आपल्या म्हणजे जीवनशैलीमध्ये नसतात. म्हणून आपल्याला या कथा 1-1.5 तासही झाले म्हणजे असं वाटतं की बस 1 तास भरपूर झाला. म्हणून या कथा तर दिव्य आहे, पण धीरे धीरे आपण या कथा ऐकू, यांचे जीवन आपण समजू, या भक्तांचे जीवन समजू, त्यानंतर भगवान स्वामीनारायण यांचं जीवन आपण समजू शकू. कारण की भगवान स्वामीनारायण स्वमुखाने वचनामृत मध्ये असं म्हणाले की आम्हाला तर खरोखर आम्ही जसे आहोत तसे जर कोणी ओळखत असले तर हे मुळजी ब्रह्मचारी ओळखतात. खरोखर रीतीने मुळजी ब्रह्मचारी भगवान स्वामीनारायण यांना ओळखू शकत होते. आणि भगवान स्वामीनारायण यांना प्रसन्न करणारे वारंवार जर कोणी असले तर ते मुळजी ब्रह्मचारी होते. तर त्यांचं जीवनचरित्र आपण नंतर केव्हा तरी सभामध्ये ऐकूच. पण मुळजी ब्रह्मचारी यांचे एक कीर्तन स्वामीनारायण संप्रदायामध्ये खूप प्रसिद्ध आहे. ते कीर्तन गान करून आजच्या कथेला आपण इथे पूर्ण करू. मुळजी ब्रह्मचारी सर्वांना कागद दिलेला असेल, नसेल तर आज मी ग्रुपमध्ये व्हॉट्सअपला ते कीर्तन PDF रूपामध्ये टाकलेलं आहे. सर्वांनी माझ्या मागे गान करायचं आहे. जय स्वामीनारायण. जेवढे आहे तेवढे जोराने बरं. आणि कागद असला तर ताडी वाजवून भजन भगवंताचं ते भजन म्हणायचं आहे. खूप सुंदर मुळजी ब्रह्मचारी यांनी भजन लिहिलं आहे. सर्वांनी माझ्या मागे गान करायचं आहे. रूढू स्वामी नारायण नाम नित्य संभारिये,
वडी करता घरनो काम कधी न विसारिये रे. रूढू स्वामी नारायण नाम नित्य संभाळिये रे. धर्म सूतनो ध्यान ज धरता वार नहीं भव सागर तरता. धर्म सूतनो ध्यान ज धरता वार नहीं भव सागर तरता. भरता भरता हरिने हइये धारिये रे. रूढू स्वामी नारायण नाम नित्य संभाळिये रे. दुख पड़े दिल गिरन थाऊ सुख मळे हर खाई न जाऊ. दुख पड़े दिल गिरन थाऊ सुख मळे हर खाई न जाऊ. सदाय हिम्मत हइये थी नवहारिये रे. रूढू स्वामी नारायण नाम नित्य संभाळिये रे. संसारचे सुख दुःख नो दरियो तेमा तरी शक्य कोई जतरियो. संसारचे सुख दुःख नो दरियो तेमा तरी शक्य कोई जतरियो. संत समागम करीने मनने मारिये रे. रूढू स्वामी नारायण नाम नित्य संभाळिये रे. स्मरण करता सुखज खासे फुकटनो फेरोटणी जासे. स्मरण करता सुखज खासे फुकटनो फेरोटणी जासे. मूळ
हो मुळे जिकडे महाराज मुजरे तारिये रूढू स्वामी नारायण नाम नित्य संभारी रूढू